अब रुक करते हैं बड़ी खबर की ओर। गत कुछ महीने पहले ही डोंबिवली में केमिकल फैक्ट्री में केमिकल रिएक्शन की वजह से एक बड़ा स्फोट हुआ था, जिसमें कई लोगों ने अपनी जान गंवा दी थी। हालांकि ऐसी ही घटना शायद हमारे भिवंडी के तालुका के अंतर्गत कटाई गांव में भी शायद ऐसे ही किसी घटना का इंतज़ार हो रहा है। दरअसल देखा जाए तो रेसिडेंशियल इलाके में इस तरह की केमिकल फैक्ट्री नहीं होनी चाहिए, लेकिन फिर भी ये जो फैक्ट्रियां हैं वो अनधिकृत तरीके से भिवंडी के काटाई गांव में चल रही है। यहाँ के स्थानिक जनता का इसका विरोध भी है, क्योंकि इसकी वजह से काफ़ी लोगों में गांव में दुर्गंधी फैली हुई है और साथ ही साथ कई लोगों को गंभीर रूप से बीमारियां भी हो रही है। इसीलिए वहाँ के स्थानिक नागरिकों ने, ग्राम पंचायत के सरपंच और उप सरपंच ने भी और माजी सरपंच ने इसका जमकर विरोध किया, लेकिन फिर भी प्रशासन इसकी तरफ ध्यान नहीं दे रहा है। और साथ ही साथ सरपंच का ये भी कहना है कि प्रशासन अगर इसके ऊपर ध्यान नहीं देंगे तो आने वाले दिनों में हम सड़क पर उतर करके इसका विरोध जताएंगे। हमसे बात करते हुए ग्राम पंचायत के सरपंच ने क्या कहा, आइए देखते हैं। मला फारच त्रास होते। आमचे गेल्या वर्षी 2 ते 3 तरुण मुलं कॅन्सरमुळे एक्सपायर झाली, एक्सपायर म्हणजे मरण पावली। त्याच्यानंतर वारंवार ग्रामपंचायतमध्ये सरपंच मॅडम आम्ही तक्रारी केल्या, ग्रामसभेला ठराव केला, मासिक सभेला ठराव केला, पण सरपंचाचे प्रशासन काय लक्ष देत नाही। आणि आता आम्ही असा ठराव करायच्या तयारीत आहोत की ग्रामपंचायतच्या पूर्ण बॉडीने एकमताने ठराव करून हा केमिकल गोडाऊन आम्ही उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत आहोत। ही तर दुःखाचीच गोष्ट आहे का वारंवार त्यांना तक्रारी देऊन ग्रामसभेला ग्रामपंचायतमध्ये मिटिंगला तक्रारी अर्ज देऊन त्यांना तरी पण बंद नाही करत। मग आता आम्हाला पुढचा पाऊल उचलायलाच लागेल। लोकांच्या संमतीने इथे सगळं बंदच करायला लागेल, कारण याच्यामुळे दुर्गंधी पसरले, आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार हानिकारक आहे आणि ते लवकरात लवकर बंद व्हावं अशीच माझी इच्छा आहे। आम्ही आता देतो वरपर्यंत आम्ही देतो, कारण की आता बंद नाही झाली तर सर्व गाववाल्यांना घेऊनच आम्ही पुढची कारवाई करू। गेल्या 1-2 वर्षापासून पूर्ण गावामध्ये या खाडीच्या किनारी केमिकलचे गोडाऊन आणि जीन्सच्या फॅक्टऱ्या चालू झाल्यात। आमचे सरपंच आणि उपसरपंचांनी वारंवार वरती तक्रारी केल्या, पण वरती तक्रारी करून सुद्धा काही ॲक्शन होत नाही आहे। शेवटी आज आम्ही सरपंच आणि उपसरपंचाच्या नेतृत्वाखाली याच्यावरती धाड टाकली। तेव्हा धाड टाकल्यावरती माहिती पडला की कितीतरी केमिकलचे गोडाऊन इथे आहेत, जीन्सच्या कंपन्या आहेत आणि याच्यामुळे लोकांची जीवितहानी म्हणजे धोका आहे, जीवाला धोका आहे। गेल्या 2 दिवसामध्ये जो पूर आलेला, या पुरामध्ये पूर्ण केमिकल पाण्यासकट गावाच्या आतमध्ये शिरलं आहे। त्याच्यामुळे लोकांचे हातपाय जळालेत। तर आमची प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर यांना सील करून यांच्यावरती FIR दाखल करा, नाहीतर आम्ही गाववाले एकदम उग्र आंदोलन करू। कारण की जर सरपंचाचं ऐकत नाही, उपसरपंचाचं ऐकत नाही तर आमच्या ग्रामस्थांचा वरती काय ऐकणार आहेत। तर आमची प्रशासनाला विनंती आहे का लवकरात लवकर याच्यावरती काय ते बंद करा आणि यांच्यावरती FIR करा। FIR नाही केली तर आम्ही रस्त्यावरती उतरू। आणि या 1-2 जणांना आमच्या गावाला कॅन्सर झालं आहे। 1-2 वर्षामध्ये मला नाही वाटत माझं गाव इथे राहील। गाव सोडून आम्हाला शहरामध्ये राहायला जायला लागेल।